धनंजय जलस झालाय काय? ती कुठे गेली? अच्छा ती खालून आहे बघ. ऐक तो तिकडचा आहे, तो तू, ती मी, ती प्रांजली, हिना, साहिल आणि सगळ्यात मोठी हो उमा, मोठी हो. नमस्कार, कसे आहात सगळे? मी संकेत कोर्लेकर मेनियामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी निघालोय माझ्या कुटुंबाला, माझ्या फॅमिलीला मामाकडे घेऊन, कारण आई सुद्धा खूप महिने झाले तिच्या सासरी, कारण आई सुद्धा खूप महिने झाले तिच्या माहेरी गेली नव्हती. त्यामुळे मी तिला आता घेऊन चाललोय. आणि काय नाही, खूप आजार पण होतं, त्यातून रिकवर झालो आम्ही सगळे. आणि आता रिकवर होऊन मस्तपैकी मी निघालोय त्यांना घेऊन. मी सोबत घेऊन चाललोय माझं रुटीन, म्हणजे ज्यामध्ये माझ्या सगळ्या रुटीन्स आहेत. आणि मेन म्हणजे माईक आहे, कारण माईक आपल्याला कायम लागतो. तुम्हाला स्पष्ट आवाज क्लिअर जावा व्यवस्थित, त्यासाठी ते गरजेचं आहे. आणि आता बघूयात, आता मी त्यांची वाट बघतोय. AC ऑन करून ठेवलाय, कारण जितकी थंडी आहे तितकीच हीट सुद्धा आहे या टिपिकल टायमिंगमध्ये. सो सुरू करूयात व्लॉग आणि एन्जॉय करूयात मामाचं गाव. धनंजय बसला आता गाडीत, पप्पांनी बसवलंय त्याला आणि सुरुवात झाली आहे त्याची. कधी होणार तू कार फ्रेंडली धनंजय? झाली सुरुवात. आणि सगळे आता येऊन बसलेले आहेत गाडीमध्ये, फक्त पप्पा यायचे बाकी आहेत. पप्पा तिथे गाईला खायला देत होते, ते अजूनही बाहेर आहेत, गाईला खायला देतात. आणि आता उमा पण मगासपासून ब्लॉग करत होती, पण आता मी ब्लॉग सुरू केल्यामुळे तिने तिचा ब्लॉग बंद केलाय. सो बघूया, आता निघूया आम्ही, छान पोहोचूया अलिबागला आणि एन्जॉय करूयात. हो यस, आमचं आईचं माहेरच अलिबागचं आहे, त्यामुळे अलिबाग तुमच्यासाठी पार्टी करण्याचं आणि फिरण्याचं ठिकाण आहे, पण आमच्यासाठी डेली रुटीन आहे, डेली रुटीन. एवढी गर्दी आहे ती बघा, म्हणजे त्या तिथे टोकाला रेल्वेचं फाटक आहे आणि गर्दी बघा कुठपर्यंत लागली. ही सगळी ट्रॅफिक पाहता मी एक सजेशन देतो सगळ्यांना, इथून मागे वळूया गप्प आणि बाईक काढून बाईक वरती निघूया. वाव, काय बोललास, एकदम घाण. मला हेच बोलायचं. ती खिडकीतून रमणारी अन स्वतः मध्ये रमलेली, गजरा माळावा इतके, गजरा माळावा इतके, ती सहज अलविदा म्हणते. दादाला वाटतंय मी त्याचं कॅन्डिड फुटेज घेते, पण असं काय नाहीये. मामाकडे आता जाणार होत आम्ही, म्हणून मी कशी दिसते ह्याच्यासाठी फक्त मी प्रत्येक वेळेला जेव्हा मी कुठेही प्रवासाला निघतो तेव्हा हे गाणं मी आवर्जून लावतो, कारण ह्या गाण्यामध्ये खरंच खूप मॅजिक आहे. संदीप सरीलचं हे गाणं आहे आणि खरंच ते खूप कमाल आहे. तुम्ही कधी ऐकून बघा, हे भलते अवघड असते जे गाणं आहे त्याचं ते नाव आहे. सो प्लीज ऐका, मस्त आहे. आणि हो, मी कानात कापूस घातलेले आहेत, कारण ह्यांना AC लागतो गाडीमध्ये आणि माझी तब्येत बिघडली असल्यामुळे मी ते केलेलं आहे. आता आम्ही पोहोचलोय मामाकडे आणि धनंजय घाबरलाय. रात्रभर तिलाच शोधत बसलेला, ती कोंबडी कुठे आहे, काय आहे. बघितलं, जर उठून दाखव, तुझी हाईट दाखव त्याला. उठ उठ उठ, झाले आपली फ्रेंडशिप. उठ, जमते, उठ जमते, उठत नाही. उठ, अर्धा चुकलाय. बोल दे ना, उमा आणि तो मॅचिंग आहे रे. ये उठ, अरे तो अर्धा सुटला. उठला ये 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 ये. कावरा बावरा का होतोय तो? बिस्किट दे, बिस्किट दे. दादा हाईट बघ ना त्याची. आवरले मी. ऐक दादा, हे बघ, ऐक तो बघ, ऐक ऐक, तो तिकडचा आहे, तो तू, ती मी, ती प्रांजली, हिना, साहिल आणि सगळ्यात मोठी हो उमा, मोठी हो.
आणि आता इथून आम्ही जाणार आहोत चालत. बाबा आत्ताच जाणार लागला. माझ्या ब्लॉग मध्ये तुला यायचंय. आणि त्यात चंद्र किती सुंदर दिसतंय. चंद्र आणि सूर्य आणि उमा दिसते रे. आता निघालो आम्ही. झाला आमचा फिरून डायरेक्ट घरी. अरे कशी झाली पर्शियन धनंजयला. आता बघूयात का. असू दे काय नाही करणार. काय नाव आहे त्याचं? काय नाव आहे त्याचं? त्याचं नाव काय आहे? त्याचं काय माहिती काय ते छोटे त्याला कोण आले? पप्पा नीट पकडा पप्पा. नाही काय करणार नाही काय करणार. हा याचा आहे. त्यांनी शेफ्टी केल्या. हा अटॅक करेल. अटॅक मध्ये ह्याची शेफ्टी बघ. फक्त धरून ठेवा. आणि ते बघ रे बिचार गुणी बा. धनंजय जेलस झालाय काय? ती कुठे गेली? अच्छा ती खालून आहे. ती बघ. चकल्यात नाही रे बाबा मला आता बनवते. तुमच्याकडे ती बाई बनवते ते आहेत का मग? पहिले नानी आजी बनवायच्या चकल्या आणि आता तिला जमत नाही वयाप्रमाणे. त्यामुळे ती त्यांच्या गावातल्या बाईकडे कसे बसलेत मस्तपैकी. छान. कसं वाटतं तुला तुझ्या माहेरी येऊन? झकास. जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील ना? चिंचा पाडायचं. इथे गोडी चिंच होती ती पप्पाने जाम आवडायची. इथे 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 होती ना? इथे गोडी चिंच. इथे गोडी चिंच होती. हा पप्पाने जाम आवडायची. मग सांगायचं ताई आपल्या चिंचा. एवढी वर्ष झाली तरी हे गाव शांतच आहे ना? गवणी म्हणतो त्याला. कशाला? गवणीच बोलतो. रस्ता नाही बोलत. गवणी. अच्छा. ए पप्पा पप्पा गोडी चिंच आठवते काय? तुटली ती इथे होती. हा तेच. आज संपलेला आहे मामाच्या घरातला पहिला दिवस. सो खूप मजा आली आणि किती जवळजवळ मी 9 महिन्यांनी वगैरे मामाकडे आलो असेल. उमानी सुद्धा खूप एन्जॉय केलं. आईनी सर्वात जास्त एन्जॉय केलं कारण तिला तिच्या कामामुळे वेळ मिळत नव्हता आणि आज ते सगळं जुळून आलं आणि खूप छान वाटतं. ॲक्च्युली ह्या गावाचं म्हणजे अलिबागमधल्या ह्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे खूप जास्त शांतता आहे आणि ह्या शांततेमध्ये सगळ्या गोष्टी इतक्या छान होतात. म्हणजे जेवणापासून झोपेपर्यंत खूप छान वाटतं. सो हेच छान छान गोष्टी अनुभवण्यासाठी आम्ही कायम इथे येत असतो. पण ह्या वेळेला खूपच लेट झाला इथे यायला. पण आम्ही आलोत आणि आता हा पहिला दिवस संपलेला आहे आणि तुम्ही प्लीज ह्या ब्लॉगला खूप प्रेम द्या. आणि उद्या दुसरा दिवस येतो आहे. उद्या आम्ही कलिंगडाची पार्टी करणार आहोत. सो तो ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका. आणि उद्याचा ब्लॉग मी अजून मन देऊन करेन. ह्या ब्लॉगला प्रेम द्या. ह्या ब्लॉगला प्लीज तुम्ही 100 लाईक्स तरी द्या. ओके बाय बाय. टेक केअर. बाय.